नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण स्लरी फेज बायोरिमिडिएशन हा बायोरिमिडिएशनचा एक टाईप आहे, तो या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर हे जे सगळे आपण जो टॉपिक डिस्कस करतो बायोरिमिडिएशनचे, ते बायोरिमिडिएशन बायोमास युटिलायझेशन या टॉपिकच्या अंडर येतात. तर या व्हिडिओमध्ये आपण स्लरी फेज बायोरिमिडिएशन म्हणजे काय ते पाहणार आहोत आणि त्याचं जे सेटअप कसा असतो ते आपण इन डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला व्हिडिओ सुरुवात करूयात. सर्वप्रथम ही जी मेथड आहे ती XC2 मेथडद्वारे केली जाते. म्हणजे XC2 मेथड म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन जे काही बायोरिमिडिएशन किंवा जे कंटॅमिनेटेड सॉईल आहे त्याला ट्रीट हे केलं जातं. तर इन सिटू म्हणजे काय, तर त्या जागी जर कंटॅमिनेटेड साईट असेल तिथंच त्याचं क्लीनअप वगैरे हे केलं जातं. तर XC2 मेथडमध्ये जे काही कंटॅमिनेटेड सॉईल असेल ते एक्सिवेटेड केली जाते, म्हणजे घेतली जाते आणि एखाद्या सेपरेट फॅसिलिटीमध्ये ती सेपरेटली ट्रीटमेंट किंवा त्याचं बायोडिग्रेडेशन हे होत असतं. तर याच्यामध्ये कंट्रोल एन्व्हायरमेंट हे मेन फीचर आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे टेम्परेचर असेल, pH असेल, ऑक्सिजन लेवल असेल, न्यूट्रन कॉन्सन्ट्रेशन असेल किंवा जी काही मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीला ऑप्टिमाइज असलेली जी काही कंडिशन असेल ती इन्हॅन्समेंट याच्यामध्ये केली जाते. त्याच्यानंतर मायक्रोबियल डिग्रेडेशन म्हणजे नॅचरली जे काही ऑकरिंग किंवा जे काही आपण नंतर मग मायक्रोऑर्गॅनिझम जे काही ॲड करतो त्याला आपण बायोऑग्मेंटेशन म्हणतो. म्हणजे जर वरतून जर आपण मायक्रोऑर्गॅनिझम ॲड करत असेल त्या प्रोसेसला स्पेशली बायोऑग्मेंटेशन म्हटलं जातं. किंवा नॅचरली ऑकरिंग म्हणजे जे कंटॅमिनेटेड साईडमध्ये ओरिजिनल जे काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे म्हणजे त्याला आपण इंडिजिनस किंवा नेटिव्ह मायक्रोऑर्गॅनिझम म्हणतो. तर ते प्रेझेंट असलेले जे काही मायक्रोऑर्गॅनिझम असतात ते ऑर्गॅनिक पोल्युटंटला म्हणजे हायड्रोकार्बन असतील, पेस्टिसाईड असतील, म्हणजे जे काही पोल्युटंट असतील त्याला ब्रेकडाऊन करण्याचं काम करतात. म्हणजे टॉक्सिक फॉर्मचं लेस टॉक्सिक फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम जे काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते करत असतात. तर हे की फीचर, 3 मेन की फीचर आपल्याला पाहायला मिळतात. ही जी मेथड आहे XC2 मेथड आहे. कंट्रोल एन्व्हायरमेंट तिथं दिलं जातं. त्याच्यानंतर मायक्रोबियल डिग्रेडेशन हे होतं मायक्रोऑर्गॅनिझमद्वारे. त्याच्यानंतर प्रोसेस स्टेप जर आपण पाहिली, पहिल्यांदा जे काही कंटॅमिनेटेड साईल आहे ती एक्सवेशन केली जाते. म्हणजे मोठ्या प्रमाणात जे काही ट्रान्सपोर्टचा फॉर्म वगैरे घेऊन ती जी सॉईल असतील त्या दुसऱ्या एखाद्या फॅसिलिटीमध्ये किंवा बायोरिॲक्टरमध्ये ती आणली जाते. त्याच्यामध्ये काय केलं जातं, स्लरी म्हणजे काय, म्हणजे याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये वॉटर हे ॲड केलं जातं आणि ॲड केल्यानंतर काही त्याच्यामध्ये सर्फेक्टंटसुद्धा ॲड केले जातं जेणेकरून जी स्लरी आहे ती प्रिपरेशन त्याच्यामध्ये होईल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल ॲड केलं जातं, याला म्हटलं तर बायोस्टिम्युलेशन. बायोस्टिम्युलेशन म्हणजे काय, नायट्रोजन, फॉस्फरस असे जे काही न्यूट्रन आहे ते प्रोव्हाइड केले जातात. जेणेकरून जे काही त्याची जी ॲबिलिटी असेल मायक्रोबियल डिग्रेडेशनची त्या मायक्रोऑर्गॅनिझमची ती वाढली जाते. आणि काही स्पेशली जे काही स्पेसिफिक मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते मगाशीच मी सांगितलं बायोऑग्मेंटेशन टेक्निकद्वारे त्यात काही मायक्रोऑर्गॅनिझम हे ॲड पण केले जातात, कल्चर हे ॲड केले जातात. त्याच्यानंतर जे काही बायोरिॲक्टर असेल त्याच्यामध्ये ॲझिटेशन, एरिएशन हे प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे ॲझिटेशनमध्ये खाली वर केले जाते, एरिएशन म्हणजे त्याच्यात एरिएशन प्रोव्हाइड केलं जातं जेणेकरून जे काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते ॲरोबिकली बायोरिमिडिएशन हे होऊ शकेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये ऑक्सिजन लेवल ही मेंटेन केली जाते आणि सस्पेन्शनसुद्धा मेंटेन हे केलं जातं. त्याच्यानंतर मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी ही मॉनिटर केली जाते आणि काही कंट्रोल की पॅरामीटरद्वारे हे पूर्णपणे जे काही बायोरिॲक्टर आहे ते कंट्रोल केलं जातं आणि त्याची डे बाय डे ही मॉनिटरिंग केली जाते जेणेकरून किती प्रमाणामध्ये मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते बायोमास तयार करत आहे किंवा जे काही लेस टॉक्सिक फॉर्ममध्ये जे काही प्रोडक्ट फॉर्म होतं, CO2 असेल, वॉटर असेल, ते कसं फॉर्म करत आहे ते पूर्णपणे मॉनिटर वगैरे केलं जातं. त्याच्यानंतर जे काही ट्रीटेड सॉईल असेल ते सेपरेट केली जाते क्लीन वॉटरने आणि जे काही डिस्पोजेबल आहे नंतर ती केली जाते. हे झाली पूर्ण प्रोसेस स्लरी फेज बायोरिमिडिएशनची. याच्यामध्ये काही नाही. सॉलिड फेजमध्ये कसं होतं की डायरेक्टली जे मायक्रोऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये सोडले जातं, पण याच्यामध्ये काय फरक आहे, स्लरी फेज म्हणजे त्याच्यामध्ये ॲडिशनल काय केलं जातं, वॉटरचं ॲडिशन केलं जातं. त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस जर विचार केला, हायली कंट्रोल आणि इफिशियंट टेक्निक आहे. इन्सिट्यूट मेथडपेक्षाही फास्टर टेक्निक आहे. म्हणजे इन्सिट्यूटमध्ये काय करतो, कंटॅमिनेटेड सॉईलवरतीच आपण मायक्रोऑर्गॅनिझम हे इम्प्लांट करतो. तर इथं काय करतो, आपण जे काही कंटॅमिनेटेड सॉईल आहे ते घेऊन येतो, बायोरिॲक्टरमध्ये प्लेस करतो आणि नंतर त्याला ॲझिटेशन, एरिएशन देऊन बायोऑग्मेंटेशन किंवा बायोस्टिम्युलेशनद्वारे त्याचे काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे त्याची ॲक्टिव्हिटी वाढवतो आणि बायोरिमिडिएशन हे होतं. आणि ही जी काही कंटॅमिनंटसाठी वाईड रेंज इफेक्टिव्ह टेक्निक आपल्याला पाहायला मिळते. तसंच डिसॲडव्हान्टेजेस जर विचार केला, जे काही रिॲक्टर सेटअप आहे ते एक्सपेन्सिव्ह आहे आणि एक्सिबिशन करायला पण एक्सपेन्सिव्ह आहे.
ट्रान्सपोर्ट करणं वगैरे. त्याच्यानंतर म्हणजे जे काही लार्ज साईट असेल, जे काही कंटामिनेटेड झाले असेल, त्याला ही सुटेबल टेक्निक नाही आहे. आणि स्लरी फेजमध्ये पोस्ट ट्रीटमेंट सेपरेशन हे रिक्वायरमेंट खूप महत्त्वाचं असतं स्लरी फेज बायोरिमेडिएशनमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण स्लरी फेज बायोरिमेडिएशन म्हणजे काय ते डिस्कस केलं. आणि जर तुम्हाला बायोरिमेडिएशनचे जर अजून काही जर टॉपिक पाहिजे असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तिथे बायोमास आणि बायोरिमेडिएशनची एक प्लेलिस्ट आहे, त्यातून तुम्ही पाहू शकता. आणि जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.